गुड मॉर्निंग. कसे आहे सगळे? एकदा एका राजाचा दरबार असा ओपन एअरमध्ये भरलेला असतो. सगळे थंडीचे दिवस असतात, तर छान उन्हात दरबार भरवायचा म्हणून ओपनमध्ये दरबार असतो. तर तिथे गर्दीत एक माणूस आलेला असतो बाहेरच्या राज्यातनं. तो राजापर्यंत निरोप पोचवायची व्यवस्था करतो की त्याच्याकडे दोन वस्तू आहेत सारख्या दिसणाऱ्या. तर दोन हिरे आहेत सारखे दिसणारे. तर तुझ्या राज्यातला जर का कोणी ओळखलं की त्यातला हिरा कुठला आणि काच कुठला, तर तो मौल्यवान हिरा राज्याच्या तिजोरीत जमा करण्यात येईल. आणि जर का कोणी ओळखू नाही शकलं तर त्या हिऱ्याच्या किंमत एवढी किंमत घेऊन त्याला बक्षीस देण्यात येईल. तर राजा ऐकतो त्या माणसाचं आणि म्हणतो ठीक आहे. तर तो माणूस सांगतो की मी आतापर्यंत हेच सगळीकडे करत आलो, कोणीच ओळखू शकलो नाही आणि मी असाच खूप पैसा कमवलेला आहे. राजा म्हणतो ठीक आहे, आपण प्रयत्न करूया. म्हणून ते असं ओपन ह्याच्यात सगळे परिवारातले लोक बसले असतात, सगळं गाव जमा झालं असतो दरबार हे करायला, अटेंड करायला. राजाच्या समोर दोन अशा टेबलांवर तो एक हे ठेवतो, खरा हिरा आणि खोटा हिरा. राजा बोलवतो त्यांच्या मंत्रिमंडळातल्या सगळ्यांना. खूप लोक येतात पण कोणी ओळखू शकत नाही त्यातला खरा आणि खोटा. तेवढ्यात गर्दीतनं एक आंधळा माणूस त्या तिथल्या प्रधानजीला संपर्क करायला सांगतो तिथल्या एका माणसाला आणि म्हणतो की राजापर्यंत निरोप पाठवा की मला प्रयत्न करायचा आहे. तर राजा विचार करतो तसंही आता कोणालाच काही ओळखता येत नाही आहे. आपल्याला हिराची किंमत द्यायची वेळ येईल की काही इतकी स्थिती आली आहे. ठीक आहे, त्यालाही प्रयत्न करू त्यापुढं. त्याला बोलवतात. तो आंधळा माणूस येतो बाबाजी आणि एका मिनिटात सांगतो खरा हिरा कुठला आणि खोटा हिरा कुठला. राजा खूप खुश होतो. सगळेजण खुश होतात की चला आपल्या राजाचा मान सन्मान वाचला आणि आपल्या राज्याच्या तिजोरीत एक इतका चांगला हिरा जमा झाला. तर त्या हिऱ्याला तिजोरीत न्यायची व्यवस्था करण्यात येते. तेवढ्यात तो राजा त्या बुढ्या बाबाला विचारतो, हे सगळं ठीक आहे पण तुम्ही ओळखलं कसं खरा कुठला आणि खोटा कुठला? तेवढे सोपं आहे. आता ऊन आहे बाहेर. उघड्यामध्ये जो पटकन गरम होतो तो काच आणि जो थंड राहतो तो हिरा. मॉरल, जे छोट्या छोट्या गोष्टींनी चिडचिड करतात, जे छोट्या छोट्या विपरीत परिस्थिती आल्यावर आपला आपा खो भेटते ते सगळे खोटे. आणि जे विपरीत परिस्थितीत कुठल्याही कठीण परिस्थितीत शांत राहतात ते खरे हिरे. काल आपण रागावर गोष्ट ऐकली आहे. त्याच्यामुळे राग न येऊ देता, चिडचिड न होऊ देता आपला स्वतःवर कंट्रोल ठेवायचा, म्हणजे परिस्थिती आपोआप आटोक्यात येते. जो खरा व्यक्ती असतो तो सगळ्या परिस्थितीमध्ये शांत थंड राहतो. त्याच्यामुळे असं उथळपणा करायचा नाही. काचक्या तुकड्यासारखं पटपट आपले हे बदलायचे नाहीत. मूड कंट्रोल करायचा आणि स्टेबलाइज्ड. आय लव्ह यू ऑल.